हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. आधीचा जो मी व्हिडिओ शेअर केला आहे पहा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक सिम्पल CPP मधला प्रोग्राम दाखवलेला आहे की जो हॅलो वर्ल्डचा आहे. नंतर एक प्रोग्राम असाही दाखवला की व्हेरियस ऑपरेटर यूज केले बट विदाउट यूजिंग क्लास. परत आता मी जो प्रोग्राम जो आहे तो दाखवणार आहे तो कंट्रोल स्ट्रक्चर डेमॉन्स्ट्रेशन आहे. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही कंट्रोल स्ट्रक्चर यूज केलेला असणार आहे CPPमध्ये. त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग आहे. फॉर एक्झाम्पल इफ एल्स तुम्ही वापरू शकताय. परत स्विच स्टेटमेंट वापरायचं आहे तुम्हाला, ग्रेड वापरायचं आहे आणि लूपिंग. बरोबर. तर लूपिंगमध्ये फॉर लूप वापरताय तुम्ही, व्हाईल लूप वापरताय, अजून डू व्हाईल लूप वापरायचे पहा. सो एक्सप्लेन जर करायचा झाला हा कोड तर ॲज यू नो व्हेरी वेल द प्रोग्राम स्टार्ट्स एक्झिक्युशन फ्रॉम द इंटिजर मेन. इट इज द हेडर फाईल. आता ह्याच्यामध्ये इंटिजर नम. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इफ एल्स कंडिशन वापरायची आहे. जर नम ग्रेटर दॅन 0 तर तुम्ही प्रिंट करणार आहात की नंबर इज पॉझिटिव्ह. म्हणजे अशा पद्धतीने इफ एल्सचा वापर इथं केला आहे पहा. एल्स इफ वापरलं आहे. त्याच्यामध्ये जर नंबर जो आहे हा लेस दॅन 0 आला तर तो निगेटिव्ह असणार आहे किंवा नाही तर मग तो एकतर 0 असेल. स्विच स्टेटमेंट वापरलं. इथं ग्रेड घ्यायचे आपल्याला की एंटर ग्रेड ABCDF काय असेल ते. बरोबर. तर स्विच ग्रेड जर केस A असेल एक्सेलेंट, B असेल गुड जॉब, C असेल यू पास, D असेल तर यू नीड इम्प्रूव्हमेंट, F असेल तर फेल आणि डिफॉल्ट काय इनव्हॅलिड ग्रेड असा कन्सेप्ट आहे. त्या परत फॉर लूप वापरून दाखवले पहा इथं. सी आउट तुम्ही काउंटिंग फ्रॉम 1 to 5 इथं फॉर लूप वापरले विच हॅविंग द व्हॅल्यू I इक्वल टू 1, I लेस दॅन और इक्वल टू 5 ++ I किंवा I++. परत व्हाईल लूपचा पण इथं वापर केला आहे. ठीक आहे. व्हाईल लूपमध्ये इंटिजर काउंट इक्वल टू 1 विच विल डिस्प्ले काउंटिंग फ्रॉम 1 to 5 युजिंग व्हाईल लूप. आता बघा काउंट जर 5पेक्षा लहान किंवा बरोबर असेल तर काउंट डिस्प्ले होईल. ठीक आहे. परत डू व्हाईल लूप वापरले की ज्याच्यामध्ये डू काउंट व्हाईल काउंट लेस दॅन इक्वल टू 5. आता एक्सप्लेन जर करायचं झालं तर डिसिजन मेकिंग आहे. त्याच्यामध्ये इफ एल्स विच इज यूज टू एक्झिक्यूट द कोड ब्लॉक बेस्ड ऑन द कंडिशन. फॉर एक्झाम्पल चेकिंग इफ अ नंबर इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. म्हणजे हे जो आपण ब्लॉक वापरलेला आहे त्याच्यामध्ये इफ एल्ससाठी, तर इथं एखादा नंबर जो आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का तो 0 एंटर केलेली व्हॅल्यू आहे ते डिस्प्ले करण्यासाठी तर तुम्हाला इफ एल्सचा कोड वापरला आहे तिथं. ठीक आहे. दुसरा जो आहे ते स्विच विच सिम्प्लिफाईज द इफ एल्स कंडिशन्स वेन कम्पेअरिंग अ व्हेरिएबल टू सेव्हरल व्हॅल्यू. नेक्स्ट आहे ते लूपिंग. लूपिंगमध्ये आपण वापरलं फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप. आणि आउटपुट जे आहे इमॅजिनरी आउटपुट असेल एंटर नंबर 3 -3 इट विल डिस्प्ले द नंबर इज निगेटिव्ह. एंटर युअर ग्रेड. ह्यापैकी ABCDF पैकी तुम्ही B जर एंटर केलं तर गुड जॉब असं येईल. काउंटिंग फ्रॉम 1 to 5 प्रिंट होईल. काउंटिंग फ्रॉम 1 to 5 युजिंग व्हाईल लूप ते पण 1 to 5 असं प्रिंट होईल. डू व्हाईल लूप वापरून सुद्धा तेच येईल. आता मग हा प्रोग्राम जो आहे तो आपण करून बघूया की कशा पद्धतीनं कंट्रोल स्ट्रक्चर जे आहे C++मध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे एकत्रितपणे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं एक एडिटर घेतला gedit कंट्रोल स्ट्रक्चर CTRL असं नाव देऊया. CPP कारण प्रोग्राम CPPचा आहे म्हणून .cpp एक्सटेन्शन द्यावंच लागतं. सेव्ह म्हणा आणि क्लोज करा. आता हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपल्याला कंपाईल करायचा आहे. तुम्हाला माहीत आहे की प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी मेन जो सिंटॅक्स आहे कंबाईन G++ स्पेस प्रोग्रामचं नाव विथ एक्सटेन्शन -o प्रोग्रामचं नाव. इथं कोणतेही एरर नाहीत पहा. / आणि प्रोग्रामचं नाव. इथं फॉर एक्झाम्पल प्रोग्रामचं नाव आहे CTRL. म्हणजे आपल्याला लक्षात राहण्यासारखे ती नावं कारण हा कंट्रोल स्ट्रक्चरचा आहे. आणि आपण एंटर देऊ शकता. एंटर ए नंबर कारण पहिल्यांदा तुम्ही इथं बघू शकता
आपण इफ कंडिशनचा यूज केला आहे. हे बघा, इथं एंटर अ नंबर, इथं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे सर्च होणार. सपोज मी 3 हे केलं आणि एंटर प्रेस केला तर तुम्हाला नंबर जे आहे पॉझिटिव्ह येईल. दुसरं जे आपण कोड वापरला आहे तो स्विच स्टेटमेंटसाठी वापरलेला आहे, की ज्याच्यामध्ये ग्रेड आपल्याला इनपुट म्हणून द्यायचे आणि डिस्प्ले होईल. सपोज मी जर बी तिथे एंटर केलं तर गुड जॉब येईल. ए जर तिथं लिहिलं तर एक्सलेंट असं येईल. तुम्ही बघू शकताय. सपोज मी इथं ए दिलं, पहा विच एक्सलेंट अँड काउंटिंग फ्रॉम 1 to 5 हे सगळं इथं डिस्प्ले होईल. नेक्स्ट जर आपल्याला जर पाहायचं झालं तर प्रोग्राम जो आहे, आता मगाशी किंवा मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण सिम्पल प्रोग्राम बघितलं, सिम्पल प्रोग्राम इन C++ फॉर हॅलो वर्ल्ड. परत दुसरा जो आहे तो प्रोग्राम बघितला, पहा ऑपरेटर यूज करायचा. तिसरा आत्ता जो पाहिला आपण तो कंट्रोल स्ट्रक्चर डेमॉन्स्ट्रेशनचा होता, की ज्याच्यामध्ये कंट्रोल स्ट्रक्चर वापरलेले आहेत. डिसिजन मेकिंग वापरलं, आपण स्विच स्टेटमेंट वापरलं, आपण लूपिंग वापरलं, की ज्याच्यामध्ये फॉर लूपचा पण यूज केला, व्हाईल लूपचा, डू व्हाईल लूपचा. आणि ह्याच्यामध्ये आता हा जो आपण आत्ता प्रोग्राम पाहणार आहोत तो राईट अ C++ प्रोग्राम टू क्रिएट अ क्लास. आता आपल्याला क्लास क्रिएट करायचा आहे अँड क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट्स इन CPP. तर आता फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता, सपोज हॅश इन्क्लूड्स दीज आर द हेडर फाईल. आता इथं क्लास डेफिनेशन आहे, पहा क्लास कार पब्लिक विच हॅविंग द डेटा मेंबर्स. दॅट मीन्स यू कॅन ऑल्सो से दॅट द ॲट्रिब्यूट्स, इथं स्ट्रिंग ब्रँड, इंटिजर इयर. तुम्ही आता मेंबर फंक्शन पण किंवा मेथड तुम्हाला व्हाईट डिस्प्ले इन्फो, मग इथं सी आउट आहे. सपोज कार ब्रँड काय असेल ते आउटपुट येणार तुम्हाला, ते प्रिंट होणार. सी आउट इयर ऑल्सो. हिअर यू नो व्हेरी वेल इंटिजर मेन, दॅट मीन्स द प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट फ्रॉम दॅट फंक्शन विच इज इंटिजर मेन. आता पहिल्यांदा इथं क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट ऑफ द कार क्लास, जो आपण कार क्लास जे आहे घेतला आहे तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह क्रिएट करावा लागतो. सपोज कार ह्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे माय कार. आता आपल्याला असाइनिंग व्हॅल्यू करावे लागतील टू द ऑब्जेक्ट ॲट्रिब्यूट्स. सो बाय युजिंग डॉट ऑपरेटर माय कार डॉट ब्रँड अँड माय कार डॉट इयर. माय कार डॉट ब्रँड इक्वल्स टू टोयोटा, माय कार डॉट इयर इक्वल्स टू 2020. आता त्या फंक्शनला कॉल करावं लागेल, पहा माय कार डॉट डिस्प्ले इन्फो कॉलिंग होतं इथं, पहा. एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर क्लास डेफिनेशन जे आहे काय आहे, अ क्लास इन C++ विच इज अ ब्लू प्रिंट फॉर क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स विच इनकॅप्सुलेट डेटा फॉर द ऑब्जेक्ट अँड मेथड टू मॅन्युप्युलेट दॅट डेटा. क्लास कार विच डिफाईन्स अ क्लास कार. आता पहा डेटा मेंबर्स कोणते आहेत, दीज आर व्हेरिएबल्स डिक्लेअर्ड इनसाइड द क्लास दॅट होल्ड द स्टेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. String brand here in our program, string brand we store the brand of the car. Integer year we store the manufacturing year of the car. Member function, a function defined inside the class and operate on the data member. White display info which display the brand of the year car. Creating object, an object is an instance of a class, for example car my car, which declares an object my car of the type car. Accessing members using dot operator to access the object attributes and methods. My car dot brand which is Toyota, which assigns the Toyota to the brand attribute of my car, and the my car dot display info which calls the display info method of my car. आता हा जो प्रोग्राम आहे रन होतोय का बघूया. ठीक आहे, तर ॲज यू नो व्हेरी वेल ॲज युजल तुम्हाला टर्मिनल ओपन करावं लागतं. इथं टर्मिनल ओपन आहे. क्लासचा प्रोग्राम करणार आहोत आपण, म्हणजे C++चे सिम्पल बघितले प्रोग्राम 3 कोणकोणते होते, तर हॅलो वर्ल्ड होता आणि त्याच्यामध्ये ऑपरेटर यूज करायचे होते आणि कंट्रोल स्ट्रक्चर पण इम्प्लिमेंट करून बघितलं. आता आपण Gedit हे एडिटर वापरून आपल्याला आता क्लासचा प्रोग्राम करायचा आहे. सपोज C असं नाव देऊया किंवा CA कार असं नाव देऊया त्याला, कार डॉट CPP. तुम्ही बघू शकता इथं तुम्ही सेव्ह करायचा प्रोग्राम लिहिल्यानंतर इथं कोडतो.
परत सेव्ह केल्यानंतर इथं क्लोज करावं लागेल आणि सिंटॅक्स जो आहे G++, प्रोग्रामचं नाव विथ एक्सटेन्शन हिअर इज द कार इज द प्रोग्राम नेम स्पेस -o कार. इथं कोणते एरर नाही आहे. /, प्रोग्रामचं नाव, इथं प्रोग्रामचं नाव आहे कार. सो इट विल डिस्प्ले द आउटपुट कार ब्रँड Toyota year 2020. So thank you so much for joining my today's session. Have a nice day to all.